या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन. चला प्रवीण आपले खेळाडू घेऊन खेळाडू कक्षामध्ये जा प्लीज. तर बघा बरोबर 25 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. 4 षटके 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजे. ही सूचना महत्त्वाची आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. चला जहानुमान मोसारे संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं. तो म्हणजेच टीम गावदेवी क्रिकेट संघ अकुर्ली. 5 ओव्हरची मॅच एकच एंडनी खेळवला जाईल. तर आपणास विनंती असेल जहानुमान मोसारे संघ आपली सलामीची जोडी लगेच आपण मैदानात पाठवायची आहे. हॅलो 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 माईक चेक. हॅलो. तर धन्यवाद प्रवीण सर. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं मी विकी नांगरे, गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदि आयोजित भव्यदेवी या डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती देवादिदेव गणरायास नमन करतो. साकडं घालतो की आमचं जे कार्य आहे 5 दिवसांचं अगदी निर्विघ्नपणे पार पाडू दे. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. काल आपण 40+ धमाका या स्पर्धेमध्ये पाहिला. आज आपण पाहिलं तर अ गटातील संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि त्या अगोदर ई गटाच्या मॅचेस आपण पाहतोय. पहिली मॅच एकीकडे आपण पाहू शकाल गावदेवी क्रिकेट संघ अकुर्ली आणि त्यांच्या विरुद्ध आपण खेळताना पाहतोय. तसेच बाबा वॉटर सप्लायचे सर्व आशुतोष भाई शेलके सुप्रसिद्ध गोल्डन मॅन आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. चला सलामीची जोडी जहानुमान मोसारे टीम के कप्तान से हम गुजारिश करते हैं कि आपके आरंभिक बल्लेबाज तुरंत मैदान के अंदर भेजिए, अन्यथा पेनल्टी का सामना आपको यहां पर करना पड़ेगा. 1.25 तास या ठिकाणी उलटून गेलाय. सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर चला मोसारे संघ बॅटर्स पाठवायचे आहेत लवकरात लवकर, कारण की अकुर्ली संघ जवळपास 1.25 तास झालेला इथे मैदानामध्ये येऊन आणि आपण टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. चला बॅट्समन पाठवा. बघा तर 6 वाजून 17 मिनिटं झालेत. 2 मिनिटांमध्ये जर बॅट्समन उतरले नाहीत तर इथून थेट 2 धाब्यांची पेनल्टी डिक्लेअर केली जाईल. बघा अजूनपर्यंत कुठल्या संघाला पेनल्टी लागली नाही. आम्ही देण्याची देखील आमची इच्छा नाही, पण तुम्ही जर नियमांचं पालन केलं नाही तर मात्र तुम्हाला या पेनल्टीला स्वीकारावंच लागेल. तर चला क्षेत्र सजवून घ्या. अकुर्ली क्रिकेट संघ सलामीची जोडी मैदानावरती तुम्ही पाहताय ते जहानुमान मोसारे संघाकडून येत असताना. तर येस आपण पाहतोय बॅटिंग मोसारे संघ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये करेन. थोडासा उशिरा मैदानावरती आलाय, परंतु प्रवीण सर आपण बराच वेळा पाहिलंय की जो संघ उशिरा येतो ना तो मात्र अगदी स्पर्धेवरचं वर्चस्व जबरदस्त असं निर्माण करताना नेहमी आपल्याला पाहायला मिळालाय. पाहूया इथे दोन्ही संघ अगदी सुंदररित्या पूर्वतयारी करून या मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली आपण सर्वजण पाहतोय. नेक्स्ट मॅच धाकटा कांदा संघाचे कॅप्टन आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मोठा कांदा टीमचे कॅप्टन आणि विगर संघाचे कॅप्टन आपण देखील यूट्यूबच्या माध्यमातून जर पाहत असाल तर आपणास देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील टॉस करण्यासाठी फर्स्ट इनिंग मध्ये रिपोर्टिंग करायचे. विगर संघाचे कॅप्टन अक्षय या ठिकाणी उपस्थित झालेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी मोठा कांदा क्रिकेट संघाचा संघनायक आपण भी रेडी राहायचं याची देखील आपण नोंद घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट, 25 मिनिटांमध्ये बरोबर इनिंग समाप्त झाली पाहिजे. या सर्व महत्त्वाच्या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मध्ये इलेक्ट्रिकल वायर आपल्याला पाहायला मिळते. जर तिला लागून झेल टिपला जो निर्णय असेल तो दिला जाईल, म्हणजे फलंदाज बाद दिला जाईल. ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नक्कीच या इलेक्ट्रिक वायर्स या स्पर्धेमध्ये एक मोठं मी म्हणेल
डिसायडर ठरलेत, कारण की काल आदाई संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळत होता 40+चा एक जबरदस्त फटका पण मैदानावरती पाहिला, परंतु तो चौकार आणि तो षटकार या तारेला लागून आडला गेला आणि सर्वात उंच जी तार आहे ना मैदानाच्या आतमध्ये तिला त्या चेंडूने स्पर्श केलं होतं आणि तिथून मात्र आदाई संघाला 2 धावाने ती मॅच गमवावी लागली. त्यामुळे तारा आहेत मित्रांनो, दोन्ही संघांसाठी असणार आहेत. त्यामुळे आपण जो डिसिजन असेल तो आपल्याला मात्र मान्य करावा लागेल. जर तारेला लागून कॅच पकडली तर आउट असेल, जर मात्र षटकार केला तर षटकार असेल आणि टप्पा पडून गेला तर चौकार असेल. तर इथे गोलंदाज झालाय सज्ज सुमित पाटील आणि त्याचा सामना करण्यासाठी प्रवीण पाटील. पहिला बॉल, लाईट्स कॅमेरा ऍक्शन. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. यावेळेस मित्रांनो अगोदरच सेट होणार की काय, बॉलला मात्र लपेटतोय, फेकून देतोय सीमा पार, येतोय पहिल्या चेंडूवरती षटकार. नोने प्रत्येक संघ आपल्याला एका इनिंग मध्ये एकच रिव्ह्यू असेल. जर जो सक्सेसफुल झाला तर पुन्हा एकदा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, परंतु रिव्ह्यू जर का अनसक्सेसफुल असेल तर ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. फ्री हिट बॉल असेल, पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर पुढचा चेंडू इथे आपण पाहिलं तर संधी मिळतीये. पाहूया या इथून कमबॅक केला जाईल का. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. यावेळेस फटका फसला जरूर आहे, परंतु फ्री हिट असेल. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय आणि नक्कीच पहिल्याच मॅच मध्ये आपण जरूर इथे पाहत असताना. आणि आता मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. पुन्हा एकदा मित्रांनो पाहतोय काय, स्पर्धा थोडीशी उशिरा सुरू झाली. सुमित पाटीलने 2 असे चेंडू टाकलेत ज्या चेंडूंवरती मात्र थोडंसं जरूर दोन्ही वेळेस तिसऱ्या पंचांना रेफर करावं लागतंय. परंतु एकविरा इव्हेंट्स कालचा दिवस, परवाचा दिवस आणि आज देखील सज्ज झालाय मित्रांनो. सुपिरियर क्वालिटी, जबरदस्त कॅमेरा वर्क नेहमी त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्या सर्वांना बघायला मिळतंय. आणि इथे मात्र रिव्ह्यू अनसक्सेसफुल असेल, पंचांचा निर्णय अंतिम राहील. बॉलर बाद असेल या मॅच मध्ये आपण पाहू शकाल. आणि जरूर चेंडूची मात्र गणना नाहीये, परंतु 14 धावा बोर्डवरती येताना आपण पाहतोय. काय सुरुवात आहे, मी अगोदरच म्हटलं सॉरी आपण पाहिलं तर 9 धावा येत आहेत. 9 धावा आपण पाहतोय. एकही चेंडूचा खेळ अजून देखील झालेला नाहीये. काय क्रिकेट आहे मित्रांनो. उशिरा आला मोसारे संघ या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आल्या आल्या 2 चेंडू मिळत आहेत. एका चेंडूवरती त्यांनी षटकार लगवला, दुसरा चेंडू आपण पाहू शकाल ज्याच्यावरती जरूर 2 धावा मिळाल्या. थोडंसं खराब सुरुवात आकुर्ली संघाची. गावदेवी क्रिकेट संघ आकुर्ली बी या मैदानाच्या आतमध्ये थोडीशी खराब सुरुवात करताना आपण पाहतोय, परंतु सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला समाप्त करावं लागेल. कमबॅक करण्यासाठी तुमच्याकडे 5 षटक आहेत आणि इथून मात्र कमबॅक नक्कीच करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज सुमितला रिप्लेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये अभिजित गायकवाड. तर येस, अभिजित गायकवाडच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. सुमित थोडंसं बॉडी वॉर्मअप कमतरता आपल्याला पाहायला मिळेल. 1 तास सराव केला आकुर्ली संघाने, परंतु नो बॉलचा इशारा. इथे चांगला चेंडू होता, फ्री हिटचा बॉल होता, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जातोय. जोपर्यंत बॉलला उचलेल तोपर्यंत मिळते मित्रांनो सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये आणि पहिलं दशक मात्र धावफलकावरती. आज या मैदानाच्या आतमध्ये धावा होणार यामध्ये शंका नाहीये.
आपण पाहिलं तर सरासरी 70-80 चौकार रोजच लागतायत या स्पर्धेमध्ये, परंतु आज ती संख्या थोडीशी वाढेल, कारण की आज ई गट आता खेळतोय आणि त्याच्यानंतर अ गट या मैदानावरती खेळताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळी शफल अक्रॉस द लाईन खेळायचा होता. अभिजित गायकवाडच्या हातामध्ये बॉल जो सुपूर्द केलाय, चूक झाली जरूर सुमित पाटीलकडनं, परंतु माझ्याकडे कमबॅक करण्यासाठी ओव्हर दिली आहे आणि तो कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पंचांच्या डावे उजव्या कडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आडवा बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे मित्रांनो, एकच धाव मिळेल. यस, चांगलं क्रिकेट. आकुर्ली संघ पहिले 2 बॉल थोडेसे खराब, परंतु झालं गेलं विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आहे आणि इथून आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना अभिजित गायकवाड पहिल्या 3 चेंडूंमध्ये धावा करतोय फक्त आणि फक्त 2. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी चेंडूला खोदून काढलाय, जमिनीला घासत पुसत एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, परंतु बॉल चिरत जातोय सीमारेखा पार. येतोय आजच्या रात्रीतला पहिला चौकार. डीजे पहिले 3 चेंडू चांगले टाकले गोलंदाज अभिजित गायकवाडने, परंतु प्रत्युत्तर येत आहे प्रेम जाधवच्या बॅटमधून. 2 चेंडूचा सामना त्याने केलाय. खेळतोय वैयक्तिक 5 या धावा संख्येवरती, तर टीम मात्र जाऊन पोहोचतीये 15 धावा. आखूट टप्पाचा बॉल, खराब चेंडूचा खरपूस समाचार. बॉल येतोय सीमारेखा पार. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, यावेळेस मात्र चौकार. प्रेम जाधव यावेळेस बरसतोय. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडूच्या खाली जाईल ताकद एवढी या फटक्यामध्ये. इथे मात्र सलग तिसरा चौकार. फलंदाज प्रेम जाधव ऑन फायर. पर आप वहां पर वॉर्न कीजिए, लगातार सूचना देकर बरकरार रखिए मैच. 20 मिनट पे 4 ओव्हर समाप्त होना जरूरी है. या वेळेस मात्र गोलंदाजाचं स्वागत केलं जात आहे. वेलकम टू द क्रीज बाउंड्री. दोन्ही बाजूने आक्रमण मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेम जाधव यावेळेस मात्र थांबत नाहीये मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये धमाकेदार सुरुवात मिळाल्यानंतर या ओव्हरमध्ये देखील मात्र गोलंदाजाचं स्वागत करतोय. तर आपण पाहू शकाल या ठिकाणी आपण पाहताय त्यांचे बंधू एकेकालचे दमदार विकेट कीपर, आजही 40+ मध्ये भरीव कामगिरी दिनेश भाई आणि त्याच्यानंतर निलेश भाई हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेलकी जिम यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांकाचं योगदान लाभलंय आणि आशुबाई शेलके बाबा वॉटर सप्लायर्स आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल घेणं गरजेचं होतं, या जोडीला फोडणं गरजेचं होतं आणि तेच घडतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रेम जाधवला माघारी परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये.
तर धन्यवाद डीजे प्रेमचा तो बाद होतोय 6 चेंडू 12 धावांची एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग त्याच्या बॅटमधनं आली. पहिल्या बॉलवरती जिथून त्याने षटकार लगवला. एक फ्लाइंग शॉट मात्र आपल्या टीमला मिळवून देण्यामध्ये त्याने कुठेतरी यश प्राप्त केलं, परंतु फार काळ त्याचा मोह आवरता आलेला नाहीये. वारंवार मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये हेरला आपण पाहिलं तर गोलंदाज नितीन धर्नेकरनं, आणि त्याने मात्र आपल्या भात्यातील एक उत्कृष्ट चेंडू टाकून त्याची विकेट पटकावली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटेकर. इन ॲट नंबर 3 मध्ये आपण पाहतोय सचिन पाटेकर यांना. तिसऱ्या क्रमांकावरती त्यांची वर्णी लागतीये. संघाची मी म्हणेल स्थिती अगदी भक्कम आहे. आवश्यकता असेल सातत्य राखण्याची. चांगला बॉल. इथून मात्र एक विकेट मिळाली ना, गोलंदाजी करणाऱ्या संघाला मोमेंटम मिळालाय आणि तो मोमेंटम मात्र पूर्णपणे बरकरार ठेवत असताना सलगचा आपण पाहिलं तर मागच्या चेंडूवरती विकेट आणि या बॉलवरती निर्धाव चेंडू येतोय. आक्रमक सुरुवात मित्रांनो. गोलंदाजी इथून मात्र कमबॅक करताना जरूर मैदानावरती आपण पाहू शकाल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सचिन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलेत सचिन पाटेकर, आणि आल्याबरोबर पहिले दोनही चेंडू आगळे वेगळे फटके खेळण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावफलक स्थिरावलंय. 27 या धावसंख्येवरती सुरुवात तर दमदार केली आपण पाहिलं तर विगर संघाचे दमदार फलंदाज अक्षय विगर आपल्या वैभव पाटील सर यांचं आगमन झाले. सर यावं, आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. कमबॅक केला जातोय. गोलंदाज नितीनच्या माध्यमातून सलग तिसरा चेंडू निर्धाव. पहिला बॉल थोडासा खराब होता. आखूड टप्प्याचा चेंडू केला होता लेग स्टिक वरती, परंतु तदनंतर चेंडूची लाईन लेंथ पाहिली तर अवे फ्रॉम द बॉडी ठेवली जाते. गुडलँड स्पॉटवरून चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि तेच कारण आहे की दडपण येतंय फलंदाजावरती. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑनला. प्रोटेक्शन आहे तिथे जोपर्यंत बॉलला उचललं जाईल. फक्त आणि फक्त सिंगल. पहिल्या 5 बॉल पहिल्या आपण पाहिलं तर चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर उर्वरित 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. 2 षटकांचा खेळ इथून झाला समाप्त आणि फलंदाज प्रेम बाद झाल्यानंतर मात्र गोलंदाजी करणारा संघ कुठेतरी कमबॅक करताना जरूर या मैदानावरती पाहतोय. 2 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ही दमदार स्पर्धा पाहताय. गावदेवी चषक अर्थातच गावदेवी शिवशंभू चषक आदईचे हे दमदार आयोजन. वैभव पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झाले. सर आपलं सहर्ष स्वागत. तर धन्यवाद. इथे आपण पाहिलं तर पहिले 2 षटकात समाप्त झाली आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात मिळाल्यानंतर इथे मात्र चांगलं कमबॅक केलं गेलं. मागच्या षटकामध्ये गोलंदाज नितीन धर्नेकर यांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकासाठी. गोलंदाज चेतन गायकवाड यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. टीमकडून सांघिक स्वरूपाचं तिसरं षटक. सुमितने सुरुवात खराब केली, परंतु ते सर्व विसरून इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या दिशेने गावदेवी क्रिकेट संघ आकुर्ली या मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला मात्र वळवलाय. 1 धाव. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल आणि एकाच धावेमध्ये कुठेतरी समाधान मानावं लागेल. चांगली फिल्डिंग मित्रांनो. इथून मात्र मोमेंटम जो प्राप्त झाला होता विकेटने, तो मोमेंटम मात्र वारंवार बरकरार ठेवण्याचं काम गोलंदाज पाडेकर. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथून मात्र प्रवीणला माघारी परतावं लागेल. विकेट नंबर 2. बॅक टू द पवेलियन. होतोय. 5 चेंडू 13 धावांचं योगदान त्याने आपल्या संघाला दिलं आणि प्रवीणची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज गणेश वीर मात्र मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती ओपनिंग जोडीने सुरुवात तर चांगली केली होती मित्रांनो, परंतु क्रिकेट मध्ये फक्त सुरुवात करून जमत नाहीये.
इथून तुम्हाला मात्र चांगलं एंड देखील करावं लागेल. मिडल ऑर्डर्समध्ये सातत्याने धावफलक खालतं ठेवणं गरजेचं होतं, परंतु मागच्या ओव्हरमध्ये झालेला कमबॅक आणि त्या कमबॅक नंतर मात्र झालेलं हे प्रदर्शन गोलंदाज नितीन गायकवाडचं पहिल्या बॉलवरती सिंगल केली आणि दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर कॅप्टनला माघारी परतवण्यामध्ये यश त्यांनी मात्र मैदानावरती प्राप्त केलंय. तिसरा बॉल घेऊन येतील गोलंदाज चेतन गायकवाड, समोर असेल फलंदाज गणेशवीर. यावेळेचा बॉल हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु हवा तिथे हा चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. पाठीची केवळ टो एज घेतली बॉलनं आणि जातोय फर्स्ट स्लिप मध्ये. लेग स्लिपला बॉल जातोय. जोपर्यंत बॉलला उचललं जाईल सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल खर्च करता मी म्हणेल हिचकीच करणार नाहीयेत गोलंदाजी करणारा संघ, कारण की पहिल्या 17 मध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त धमाकेदार सुरुवात मात्र या टीमच्या माध्यमातून जरूर झाली होती. तर यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हा फटका सुरेख आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. पहिल्या ओव्हरमध्ये जे मोठे फटके आपण पाहिले मित्रांनो, पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम बेड्या ठोकल्यात फलंदाजांच्या पायावरती. आखूड अचूक टप्प्यावरती भेदक आणि तिखट मारा गोलंदाजांच्या माध्यमातून होतोय आणि केवळ सिंगल्स डबल्स पेक्षा जास्त कोणत्याच फलंदाजाला दिली जात नाहीये. एक धाव या बॉलवरती देखील आली. टीमची धावसंख्या इथून आपण पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 31 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. 11.62 सरासरीने 31 धावा धावफलकावरती आणि इथून आपण पाहू शकाल की या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डावखुराचा फलंदाज गणेशवीर पहिल्या बॉलवरती थोडंसं चेक केलं गोलंदाजाला, परंतु इथून आक्रमण चढवेल का पाहणं गरजेचं. फुल टॉस बॉल आहे, खराब चेंडू आहे. आपण पाहिलं या ना मॅच मध्ये जेव्हा जेव्हा खराब चेंडू केले गेलेत तेव्हा तेव्हा आक्रमक फटके आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. इथून पुढचे सर्व चेंडू चांगले, परंतु हा चेंडू थोडासा खराब, त्याचा खरपूस समाचार. बॉल लॉंग लेग सीमा रेखा पार येतोय चौकार. आपण पाहू शकाल संध्याकाळच्या सत्रामध्ये इव्हिनिंग वॉकसाठी देखील भरपूर लोक येत असतात आणि तेच उदाहरण, तोच नजारा तुम्ही या ठिकाणी पाहताय. काही डोंगरावरती जाऊन इव्हिनिंग वॉक करतात, तर काही समोरून अगदी इव्हिनिंग वॉक मॉर्निंगला देखील इथे भरपूर सारे लोक सकाळच्या सत्रामध्ये देखील येत असतात. विजय ठाकूर स्वतः देखील तुम्ही त्यांना पाहताय, त्यांचंही सहर्ष स्वागत. चला कॅप्टन मोठा कांदा इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी याची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. विगर संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. तर इथून आपण पाहिलं तर चौकाराला फलंदाज गणेशवीरच्या बॅटमधून. पुढचा बॉल इथून आपण पाहिलं तर चांगला चेंडू आहे. जेव्हा जेव्हा गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गेली आहे तेव्हा तेव्हा गोलंदाज वाचलेत, परंतु जिथे जिथे खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत या मॅचमध्ये 3 खराब चेंडू आपण पाहिलेत, तर 3ही चेंडूंवरती मोठे फटके येताना जरूर फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 11.67 सरासरीने 35 धावा धावफलकावरती येत आहेत. तर जरूर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज नितीन धरणेकरचा वापर केला जातोय. एक गोल्डन षटक या अगोदर नितीन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. फक्त 5 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण मोहरा त्यांनी गारद केला. चला अकोर्ली संघ आपण अपेक्षेपेक्षा जास्त वेळ खर्च करताय. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला विनंती आहे स्पीडअप करायचं आणि पंच आपल्याला देखील विनंती आहे की आपण वारंवार संघांना कॉल देत राहायचे आहेत, कारण की 4 षटकं जर का 20 मिनिटांमध्ये संपले नाही तर नाईलाजाने एक खेळाडू तुम्हाला
30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल. स्क्रीनवरती आपण आमच्या पाहुण्यांना पाहू शकाल. भरपूर सहकार्य बऱ्याच मान्यवरांचं या संपूर्ण स्पर्धेला झालंय. कोणती क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर तन मन आणि धन हे खऱ्या अर्थानं खूप गरजेचं असतं आणि ज्यामध्ये धनाची बाजू आमच्या ज्या मान्यवरांनी सांभाळली आहे त्यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. गेम ऑन. 8व्या बॅटने ते मात्र फटका सजवला आहे, परंतु क्षेत्ररक्षण खुलं झालं या ओव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेची संधी. वाट पाहिली चेंडूची आणि चेंडूने त्याची कधी वाट लावली त्याला देखील समजलेलं नाहीये. 2 धावा नजरे समोरून चोरल्या जात आहेत आणि 2 ने मात्र टीमचं धावफलक थोडंसं पुढे सरकतंय, हलतं राहतंय आणि जाऊन पोहोचतंय 37 धावा 37 रन धावफलकावरती. नितीन धर्नेकर चांगली गोलंदाजी मित्रांनो पहिल्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये देखील त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल का? थोडासा लेझी रनअप आहे, परंतु वेगाने चेंडू टाकले जात आहेत. यावेळेस अंकुट टप्प्याचा बॉल होता, परंतु वाईड आउटसाइड द ऑफ चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफल होतोय. टप्पा पडल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त उसळी घेतली या बॉलने आणि तिथून मात्र अडचण निर्माण झाली ती फलंदाज सचिन यांना. पुढचा बॉल पुन्हा एकदा मित्रांनो जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस अगोदर मित्रांनो क्रिसच्या खोलीचा पूर्णपणे वापर तर केला. याच दरम्यान आपण पाहू शकाल एकेकालचा वेगवान आदी क्रिकेट संघाचा गोलंदाज तथा 40+ मास्टर आणि मंथन एंटरप्राइजेसचे सर्वा दीपक बाई शेलके. एकच वादा आमचा दीपक दादा, यावं आपलं सहर्ष स्वागत. तर यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल भिरकवलाय, तोच फटका मित्रांनो, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षकाने संधी दिली नाहीये. इथे मात्र बॉल पर्यंत पोहोचला, सिंगल अटेम्प्ट मध्ये बॉल पिक केला आणि त्याला मात्र थ्रो देखील केला. एकच धाव. चुकांमधून शिकणं गरजेचं असताना तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. पण पाहू शकाल नितीनचं कौतुक करावं लागेल. 10 चेंडू त्यांनी आतापर्यंत डिलिव्हर केलेत. कोणताही एक मोठा फटका त्यांच्या पहिल्याच बॉलवरती आला होता, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती शांत ठेवलंय. चला मोठा कांदा संघाचे कॅप्टन आपण लगेचच यावं. टॉस केला जाईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होईल सज्ज. यावेळेस मात्र खोदून काढले बॉलला, परंतु फटक्यामध्ये ताकद नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथून मात्र गणेश वीरला माघारी परतावं लागेल आणि स्वप्नील इथे मात्र चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करताना आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर दीपकबाई शेळके यांचं इथे मात्र शुभागमन जरूर होताना आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण जाधव यांना पण पाहतोय. इन ॲट नंबर 5 किरण जाधव यांची वर्णी मात्र मैदानाच्या आतमध्ये. 3 गडी बाद 38 धावसंख्या आणि हे षटक देखील आपण पाहिलं तर अतिशय उत्तमरित्या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या, परंतु नंतरच्या 3 षटकांमध्ये काय कमबॅक केलं गेले. हा चेंडू खराब आहे. जेव्हा जेव्हा या इनिंग मध्ये खराब बॉल झालेत ना मित्रांनो, मोठे फटके त्यावरती नक्कीच आलेत. हा बॉल अतिरिक्त खांद्यांचा वापर आणि तिथून आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या वेगाचा वापर करत बॉलला धाडतोय सीमा पार. थर्ड मॅन सीमा रेखा पार येतोय चौकार. टॉस साठी यायचं. यानंतरची मॅच विगर संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन मोठा खांदा संघाच्या संघनायकाला की या पण टॉस साठी वारंवार तुम्हाला कॉल केले जात आहेत आणि जर का संघ इथे नसतील तर आयोजक आपल्याला विनंती आहे की आपण संघनायकांपर्यंत मात्र संपर्क साधायचा आहे. बघा इनिंग ब्रेक मध्ये जर कॅप्टन कुठलाही टॉस साठी आला नाही तर समोर जो कॅप्टन असेल त्याला टॉस विन दिला जाईल. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला चला मॅच सुरू करायची आहे. पण पाहिलं तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये.
अलंकार गायकवाड पहिलाच बॉल पॅड लाईनला आदळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही. दुसऱ्या धावेची संधी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. काय फेकी चुकीच्या एंडला आपण पाहायला केली गेली आणि तेच कारण आहे मित्रांनो, सिंगलला डबलमध्ये इथे मात्र सहजरित्या कन्वर्ट केलं जातं. आणि क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलंय, जेव्हा जेव्हा स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे, तेव्हा पुढच्या बॉलवरती जरूर आपण नेहमी मोठा फटका येताना पाहायला मिळालाय. तो मोठा फटका इथून मात्र लगवला जाईल का? सचिन आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. सचिन पाटेकर पुढचा बॉल यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. दांडी गुल मात्र मैदानाच्या वरती गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. फलंदाज सचिन पाटेकरला माघारी परतावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये. आतमध्ये नवीन फलंदाज अजय सावंत, एक धिप्पाड शरीर बांध्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एक फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर मी म्हणेल या मॅचमध्ये कमबॅक केला जातोय. 44 वरती 4 सध्याची धावसंख्या. शेवटचे 4 बॉल या इनिंग मधले शिल्लक आहेत. ह्या 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके लगवावे लागतील, कारण की मैदानाची सरासरी जर का आपण पाहिलीत ना मित्रांनो, 50-55 धावा कालच्या दिवसामध्ये सहज चेस होताना आपण या मैदानावरती पाहिलेत. यावेळेचा बॉल, परंतु चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेतोय हा चेंडू आणि तिथून आपण पाहिलं तर लेग बाईसच्या माध्यमातले सिंगल कोणीच रोखू शकत नाहीये. एका धावेने टीमच्या धावसंख्येमध्ये होतीये वाढ. टीमची धावसंख्या 45 धावा धावफलकावरती. 45 धावा, 45 रन्स ऑन द बोर्ड. चांगलं कमबॅक मित्रांनो. आकुर्ली संघ, गावदेवी क्रिकेट संघ आकुर्ली या मैदानाच्या आतमध्ये एक चांगला कमबॅक करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. सुरुवात जरूर खराब झाली होती, परंतु त्यानंतर चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हा फुल टॉस होता, याला देखील कन्वर्ट करता आला नाही. परंतु क्षेत्ररक्षक पाहत थोडासा फुटबॉल खेळताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. दुसरा धाव इथे मात्र पूर्ण तिसरीचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय तिसरीच्या शोधामध्ये फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु शेवटच्या क्षणाला पोहोचू शकला नाहीये फलंदाज. चेंडू मित्रांनो काय जबरदस्त मारा मैदानावरती केला जातोय योग्य टप्प्यावरती आणि दिशेवरचा नियंत्रण मात्र सफल ठरवतं या गोलंदाजाला. अलंकार आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी आणि अलंकार देखील या मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चांगली गोलंदाजी करत असताना जरूर आपण पाहू शकाल. 5 चेंडू, शेवटचा बॉल या पहिल्या इनिंगचा आणि इथून आपण पाहिलं तर क्लीन बोल्ड. एसट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलात आणि इथून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा येऊन देखील 5 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 48 धावांचं आव्हान मैदानावरती उभा केलंय. बॅटिंग करत असताना टीम मोसारी या संघाच्या माध्यमातून. थँक्यू. दोस्ती स्पोर्ट्स व्हीगर या 2 संघांमध्ये आपण टॉस करूया. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना म्हणजे आपण जे 4 रेग्युलर संघ बोलवतो त्यापैकी ही दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोस्ती स्पोर्ट्स व्हीगर विपक्ष जय हनुमान मोटा खांदा, ये 2 टीमों के बीच में यहाँ पर टॉस किया जाएगा. कारा इज द कॉल बट इट इज अ छापा. मोटा खांदा क्रिकेट संघ टॉस दिला, फक्त निर्णय गोलंदाजी. जशी ही मॅच संपेल लगेचच तुम्हाला मैदानावरती उतरायचं आहे. तत्पूर्वी आपण सन्मान करूया भगवान गायकवाड साहेब यांचा. मी दीपेश भाई शेलके जिमचे सर्व यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भगवान गायकवाड साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. तर आकुर्ली क्रिकेट संघाचे खंदे समर्थक, दमदार योगदान देणारे भगवान गायकवाड साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल.
आमचे सुप्रसिद्ध उद्योजक गोल्डन मॅन आशुभाई शेलके बाबा वॉटर सप्लायचे सर्व यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. मला वाटतं साहिल मात्र येऊन गेले का आज? दिगोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मयूष शेट यांना देखील आपण पाहाल. तर आशुभाई शेलके यांच्या शुभ हस्ते आज सुप्रसिद्ध गोल्डनमॅन साहिल मात्रे यांची देखील दमदार एंट्री आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण भगवान गायकवाड साहेबांचा इथे यथोचित सन्मान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवरायांची प्रतिमा असणारे हे सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी त्यांना देत आहोत. धन्यवाद. तर चला लगेच मॅच ऑन करा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम मोसारे आणि सलामीची जोडी लगेच आपण मैदानात पाठवायची विनंती असेल. टीम गावदेवी क्रिकेट संघ कोर्ली. या ऐकूया पुढचा आवाज. छत्रपती शिवरायांना वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि डे नाईट फॉर्मॅट स्पर्धेचे आमचे दमदार योगदान देणारे शेलके जिमचे सर्व दीपेश भाई आणि त्यांच्या समेत आशुभाई अर्थातच बाबा वॉटर सप्लायचे सर्व तुमच्या स्क्रीनवरती आपण या ठिकाणी पाहता. मित्रांनो, आम्ही जी स्पर्धा मेघना स्टेट प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासेची स्पर्धा कव्हरेज केली, तेथील हे शिवस्मारक दास्तान पाट्यावरती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर श्री समर्थ रामदास स्वामी आणि भगवा मानाने इथे डवलत असताना तुम्ही पाहताय. तो लाइट्स ऑन करा, विनंती असेल जनरेटर वैन कि लाइट्स आप ऑन करें. तो जाएंगे मैच की तरफ. पहला मैच जहां पर सिक्का उछला टीम मोसारे की तरफ और उन्होंने पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया. थोड़ा सा लेट आए जिसके चलते उन्हें ये फैसला लेना पड़ा. शुरुआत काफी जबरदस्त हुई थी विकी, मेरे ख्याल से बगैर गेंद फेंके 14 रन आए थे और उसके बाद 5 ओवर यानी कि 30 गेंदों में सिर्फ और सिर्फ वो रन जुटा पाई 33 रन. 30 गेंदों में सिर्फ 33 रन बने. इससे बड़े दुख की बात कहाँ होगी. ये सोच लेनी चाहिए, ये किसी भी टीम को सोच लेनी चाहिए. बिना गेंद फेंके 14 आए थे तो सोचिए कितने रन होने चाहिए थे. 70-80 के करीब जाना चाहता लेकिन वो नहीं पहुंच पाई. पहली गेंद बीमर, नो बॉल 6, उसके बाद बीमर फिर 6. नितिन ने मेरे ख्याल से 2 ओवर में सिर्फ और सिर्फ 12 रन दिए और 2 विकेट लेकर क्या उन्होंने दमदार योगदान दिया. चलिए यहाँ पर लक्ष्य 48 का प्रति ओवर की बात करेंगे तो कम से कम मेरे ख्याल से संदेश आई थिंक 9.5 का करीब ये रिक्वायर्ड रन रेट है और इसी लक्ष्य का पीछा करते हुए गावदेवी अकुर्ली टीम की ओर से 2 आरंभिक बल्लेबाज. अकुर्ली टीम की बात करेंगे, हमारे सरपंच सचिन शेठ पाटिल आपका स्वागत करेंगे, विजय शेठ ठाकुर आपका स्वागत करेंगे, स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर स्मृति के दमदार आयोजन, पनवेल पंचायत समिति के विद्यमान सदस्य भूपेंद्र भाई पाटिल आपका स्वागत करेंगे, साई रक्षा ट्रांसपोर्ट के ओनर सम्मानीय संतोष शेठ पाटिल आपका स्वागत करेंगे और लगातार 25 साल यानी कि अभी तक नाबाद विद्यमान सदस्य जयेंद्र भाई पाटिल आपका स्वागत. और पहली गेंद फुल टॉस फेंकने का प्रयास, ऑफ स्टंप से काफी बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. सुनील तांडे सरमैन फ्रॉम बेलवली, फाइट के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी, शायद काफी बाहर थी, अंपायर यही बदल है और व्हाइट के साथ एक्स्ट्रा बढ़ोतरी के साथ खाता खुल चुका है. विजय शेठ ठाकुर इनका भी हम स्वागत करेंगे, मेघनाथ भाई आपका भी स्वागत करेंगे. चलिए, पता चला है कि रोज इवनिंग वॉक को भी आते हैं और मॉर्निंग वॉक को भी आते हैं और आपके जैसे दीपक भाई अगर होंगे तो निश्चित तौर पर अच्छा वॉक होगा शाम पे. तो चलिए यहाँ पर गुजारिश करेंगे तुरंत फील्डिंग की रचना कीजिए, अंपायर के ऊपर दबाव न डालें. वाकड़ी के मैदान के ऊपर स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक का शानदार आयोजन
3 बाइक उस टूर्नामेंट में देखी। स्वागत है विजय शेठ। और रिवर शॉट का प्रयास जरूर किया था लेकिन परफेक्ट मिडल हुआ नहीं। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई एक समय लग रहा था बहुत बड़ा स्कोर खड़ा होगा, लेकिन क्या खूबसूरत गेंदबाजी की है गावदेवी अकोली टीम ने। चिपलाई जो ट्रॉफी हमने देखी आमदार ट्रॉफी विश्वजीत पाटिल के माध्यम से, जहां पर सुपर 12 के मुकाबले में अकोली टीम को मैच गंवाना पड़ा, जहां पर नितिन भी नहीं थे वो उस टूर्नामेंट में, उसके वजह से यहां पर वो मैच उन्हें गंवाना पड़ा। लेकिन आज उनकी वापसी टीम के लिए काफी राहत दिला रही है। मिड ऑफ के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक वी शेप साइड सीन की तरफ खिलाड़ी गेंद को उठाए फील्ड करे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय। 1 रनों की मदद से गावदेवी अकोली टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 2 रन। शुरुआत सटीक देना चाहते क्योंकि वो भी जानते हैं कि यहां पर पावर प्ले के ओवर अहमियत रखते हैं। टीम मोसारी टीम के लिए लो स्कोर के मैच में उतनी अहमियत रखती है गावदेवी टीम अकोली। लेन चेक करेंगे अंपायर और ये सोने पे सुहागा। पहले यहां पर 30 यार्ड सर्कल काफी क्लोज है और ऑफ स्टंप से बाहर अंपायर का वाइड बॉल का करार। 4+1 रन मिलेंगे 5। गेंद के ऊपर 5 की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ फिलहाल 7 रनों के ऊपर। एक अच्छी शुरुआत यहां पर देते हुए प्रतीकेश को आप देख सकते हैं। आज प्रिशा 11 पिंगारी टीम उनके खेली और इनके खिलाफ बिरजा 11 वाघुलीवाड़ा। तो इस बार अच्छा शॉट लेकिन उससे खूबसूरत ये फील्डिंग का प्रयास था, लेकिन शॉट कवर का जो खिलाड़ी था वो ठीक से कैच को नहीं लपक पाए। तब तक 1 रन जरूर मिलेगा। देखिए फील्डिंग में सुधार लाना आपके लिए बहुत जरूरी होगा। इस तरीके की गलत गेंदें अगर आप फेंकते जाएंगे तो उसके लिए आपको परेशानियां जरूर होगी। बघा हॅट्रिक साठी कुठलेही पारितोषिक स्वीकारलं जाणार नाही। 2 किंवा 1 विकेट साठी तुम्ही हे पारितोषिक लावू शकता। अच्छा शॉट इस बार स्वीपर कवर्स की दिशा में गेंद जाती हुई सीमा रेखा पार। स्वप्निल के बल्ले से 4। होकर खेलने का प्रयास किया था गली के रीजन फर्स्ट स्लिप में। बढ़िया फील्डिंग, कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति प्रति ओवर 9.5 का ये रिक्वायर्ड रन रेट। उस हिसाब से अगर बात करेंगे तो दमदार शुरुआत देने में सक्षम हो चुके दोनों भी बल्लेबाज। वासुदेव शेलके साहब इनके सुपुत्र स्वप्निल को आप देख सकते हैं। दोस्ती स्पोर्ट्स वीगर टीम उन्हें बल्लेबाजी करनी है तो खिलाड़ी कक्ष की तरफ उनके खिलाड़ी आइए। मेरे ख्याल से अक्षय आज आपको जाना होगा खानाओं में, सुपर 12 में शायद पराभूत हो चुकी है। इस बार बड़ा शॉट हवाई यात्रा लेकर सीधा गेंद खिलाड़ी कक्ष की तरफ। बैट्समैन आप देख सकते हैं वहां पर स्वप्निल के बल्ले से दमदार 6 रन। मचिंद्र पाड़ी साहब स्वागत है आपका भी। तो पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने 18, यानी कि जीतने के लिए आप चाहिए 24 गेंदें और सिर्फ 30 रनों की आवश्यकता। बिरजा महबूब 11 नेरे विपक्ष प्रीशा 11 मैच भिंगारी के मैच में बीच में खेला जाएगा। तर सलग सर 2 विकेट घेतले गोलंदाजांनी। तर 200 रुपयाचं पारितोषिक मिथुनभाई बांगारी इनके ओर से ये कैश प्राइज दिया जाएगा। 2 विकेट के लिए 200 रुपये का इनाम। पहले ऐसे दानशूरदाता हमने देखा होगा, लेकिन चलिए खिलाड़ियों का हौसला बढ़ाने का काम यहां पर करते हैं, उनका भी स्वागत है। 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 20 रनों के ऊपर। फुल टॉस बॉल खराब गेंद। ऐसी गेंदें अगर मिलेगी वहां पर बल्लेबाज नितिन को तो अंजाम यही मिलेगा और सीधा गेंद मिड विकेट सीमा रेखा के पार जाती हुई सीधी 6 रनों के लिए। और 6 की मदद से दुगनी रफ्तार से आगे बढ़ रही है। अंपायर का इशारा, शायद तीसरे अंपायर की मांग बैटिंग टीम रिव्यू लेना चाहती है।
बीमर के तौर पर वेस्ट साइड। इस मैच में बहुत सारे ऐसे अप एंड डाउन हमें देखने को मिले। सत्यवान काकड़े तीसरे अंपायर आप देख सकते हैं। लगभग देखा जाएगा तो ये चौथी बार बीमर के लिए ये DRS लिया गया है और देखेंगे यहाँ पर क्या निर्णय आता है तीसरे अंपायर की ओर से। फिलहाल फुल टॉस बॉल थी, बढ़िया 6 मिला। बैटिंग पैराडाइज विकेट के ऊपर मोसारी टीम ने थोड़ी सी गलत बल्लेबाजी की, बगैर गेंद फेंक के 14 आए थे, फिर आखिरी 30 गेंदों में केवल वो रन बना पाई 33 यानी कि 47 बनाकर 48 का पीछा करती हुई दमदार शुरुआत। फेयर डिलीवरी, चौका छक्का यहां पर मिलेगा और 6 की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 26 की आवश्यकता। इसके बाद रिव्यू नहीं मिलेगा बैटिंग टीम, ये बात आप ध्यान में रखिए। एक और फुल टॉस, आसानी के साथ बल्लेबाजी हो रही है। इस बार शॉट एक्स्ट्रा कवर और कवर के बीच में से गेंद सीमा रेखा की तरफ निकलती हुई 4 रन। बैटिंग बाय द बैट्समैन नितिन धरनेकर, 4 में 13 बनाकर यहां पर बल्लेबाजी। अभी भी उनके भाई नयन धरनेकर का आना बाकी। ताकतवर बल्लेबाजी उनके खेमे में जरूर है और कहीं ना कहीं ये दमदार जीत की तरफ यहां पर जाती हुई 30 बने, जीतने के लिए 18 रनों की जरूरत। हाफ ट्रैकर की बॉल इस बार पुल कर दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से। पहली गेंद के ऊपर आया नंबर 6, उसके बाद आया 4 और फिर आया ये 6, यानी कि पहली 3 गेंदों के ऊपर रन बटोरे हैं बल्लेबाज ने। टोटल 16, 4 है, एक गेंद के ऊपर 2 आए, टोटल 18 रन इस ओवर में अभी तक, यानी कि 18 दूने 36 अभी तक बने, यानी कि जीतने के लिए जो 48 का टारगेट था अब मात्र चाहिए 12 रन। चलिए इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर है लेकिन फील्डर कोई नहीं है। 30 सर्कल, पावर प्ले का फायदा जरूर मिलेगा और आखिर के क्षणों में यह भी गेंद निकलती हुई सीमा रेखा के पार। जब देने वाला देता है तो छप्पर फाड़ के देता है। कुछ ऐसे ही गावदेवी आकुल टीम के खेमे में नजर आ रहा है। एक गेंद बची इस ओवर की, टीम की रन संख्या है 40, मात्र चाहिए 8 रनों की जरूरत। शायद जो समय लिया था मोसारी टीम ने उस समय को बचाने का काम यहां पर कर दी गावदेवी आकुल टीम। 5 में 22 अभी तक खर्च किए इस बॉलर ने और इस बार जड़ में डालने की कोशिश। इस बार अच्छी लेन, पहली मर्तबा ये गेंद देखने को मिली है जो अकुली टीम के बल्लेबाजों को परेशानी में कर रखी है। तो डॉट बॉल की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद 40.20.00 की रन रेट से चल रही है। अब आने वाली गेंदें होंगी महज 18 और जीतने के लिए सिर्फ और सिर्फ 8 रन। चलिए बैटिंग तब बल्लेबाज तुरंत आपके मोमेंटम में आइए और फील्डर से गुजारिश करेंगे कि आप तुरंत फील्डिंग की रचना कीजिए। नेक्स्ट मैच दोस्ती स्पोर्ट्स वीगर विपक्ष जय हनुमान मोटा खांदा, इनके बीच में खेला जाएगा। ये 4 टीमें आज खेलेगी, उसमें से एक टीम सुपर 12 में क्वालिफाई। फिर ए पोल के मुकाबले आपके सामने होंगे, सभी ताकतवर टीमें एक दूसरे के सामने खेलेगी। तो जय हनुमान मोटा खांदा कैप्टन वन द टॉस एंड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट, बॉलिंग करने का निर्णय लिया है और बल्लेबाजी का न्योता दिया है नेक्स्ट मैच में टीम वीगर को। किरण जाधव बॉलिंग मार्ग पर पहली गेंद लेग स्टंप छोड़ा, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, दोबारा इस गेंद को रिलीज करना पड़ेगा। 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है 41 रन, मुकाबला छोड़ दिया है। थोड़ा सा यहाँ पर बॉडी लैंग्वेज जो है वो कहीं ना कहीं थोड़ा सा निराशाजनक नजर आता हुआ टीम मोसारे का। घर से लेट आए जिसके चलते यहाँ पर टीम बैलेंस नहीं कर पाई टीम को, और जिसके चलते जब टीम लेट आती है तो एकजुट रहकर फिर टीम मेंटेन करना मुश्किल होता है। एक भी विकेट लेते तो भी फिर 400 का इनाम। मिथुन बंगारी, इनके ओर से एक विकेट के लिए भी यहां से 200 का इनाम दिया जाएगा। शॉट आर्म पुल किया है इस बार सीधा खिलाड़ी के हाथ में, लेकिन ये साझेदारी तोड़ना चाहते हैं। ये फेविकोल का छोड़े टूटेगा कैसे। मैच फिनिश और पहली जीत हासिल करती हुई टीम गावदेवी आकुर्ली, अभिनंदन। तर मोसारे संघाचा कॅप्टन आपण लगेचच यावं, स्टेजशी संपर्क साधा आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट 7 बॉल 23 धावा ज्याने बनवल्या। 2 ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना अवघ्या 12 धावा दिल्या, 2 महत्वाचे गडी बाद केले। तो ठरला या सामन्याचा सामनावीर, तो म्हणजेच नितीन धरनेकर। नितीन यावं।